एक चोरलेली आहे धाव. एक ओव्हर समाप्त. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 रन. वन डी. शिवेंदू करतायत बॉलिंग सुपर जायंट संघाकडून. अनुभवी प्लेयर आहे. टॅप केला हा बॉल आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण इर्शाद यांच्याकडून. तिसरा चेंडू जोरदार मारला फटका. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण इर्शाद पुष्कर यांच्याकडून. वन डी. 3 धावा वाचवल्यात संघासाठी त्यांनी. अजय आणि अजय यांची जोडी. पुन्हा एकदा कटवलेला चेंडू आउटसाइड एज. बॉल अडवण्याचा प्रयत्नात वन डी. चांगला प्रयत्न म्हणता येईल. अभियानचा चांगला प्रयत्न होता. धाव वाचवण्याचा प्रयत्न केला संघासाठी. पुढचा चेंडू येतोय शिवेंदू यांच्याकडून. जोरदार फटका. वन डी. सिंपल रणनीती आहे यांची. हळूहळू रन जोडतायत. टॅप केलाय आणि मिसफिल्ड. 4 रन मिळतील अजय यांना. ॲव्हेंजर्स टीम संघामध्ये रनांची वाढ होतीये. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2 ओव्हर 11. ओव्हर 2 राहुल दादा. खूप खूप धन्यवाद आकाश. सुंदर अशी कॉमेंट्री. आकाशचं पण करावं तेवढं कौतुक कमी. स्ट्राईकवर आलेले आहेत अजय पी. नॉन स्ट्राईकवर आहेत अजय. बॉलिंग करण्यासाठी आलेले आहेत अभि. उत्कृष्ट टोलावलेला चेंडू आणि आताचे 2 रनांचा पंचांचा कॉल. पुढचा होणारा सामना मॅच नंबर 36 अनायका पॅकर्स वर्सेस आर्यन किंग्स. मॅच नंबर 37. वन प्लस वन. गचाळ क्षेत्ररक्षणाचं इथे थोडंसं प्रदर्शन. अनायका सुपर जायंट्स. धाव संख्येत बढत. आणि हा 2 रनासाठी गेलेला आहे. मिसफिल्ड झालेली आहे. गोलंदाजाने मध्ये हात टाकला आणि बॉलला दिशा दाखवली 2 रनांसाठी. आणि हा स्टेप अप करून खेळण्याचा प्रयत्न आणि हा नॉट आऊट. पंचांचा डिसिजन नॉट आऊट. सुरू असलेला सामना अनायका सुपर जायंट्स वर्सेस अनायका ॲव्हेंजर्स. 3 षटक झालेले आहेत. पुढचं षटक घेऊन येत आहेत केडी. ओव्हर टू यू आकाश. 18 धावा होत आहेत. 3 ओव्हर नंतर 18 धावा. षटक घेऊन येत आहेत सुपर जायंट संघाचे कॅप्टन केडी. पहिला चेंडू अजय यांच्यासाठी मारलेला फटकार आणि मिसफिल्डच्या कारणाने 4 धावा मिळत आहेत. उत्कृष्ट फलंदाजी चालू आहे या दोघांची. संघासाठी खूप प्रयत्न करतायत. खूप धावा जोडण्याचा प्रयत्न करतायत हे दोघं आणि उत्कृष्ट फलंदाजी. दुसरा चेंडू जोरदार मारलेला फटकार आणि इर्शाद यांच्याकडून चांगली फिल्डिंग. 3 धावा वाचवल्यात. पुन्हा एकदा फटका मारलाय आणि 4 रन. अंपायरचा निर्णय 4 धावा. चौकार मिळतोय. 2 चौकार. महागडे षटक ठरतंय.
कटवलेला चेंडू आणि कॅच आउट. सुंदर कॅच घेतलाय पुष्कर यांनी. अजय पी आउट होत आहेत. सेट बॅट्समन. नवीन बॅट्समन येत आहेत. चंदन सर नवीन बॅट्समन. अनुभवी प्लेयर दिसत आहेत. बघूयात काय करतात संघासाठी. पहिला चेंडू टॅप केलाय. 2 धावा मिळत आहेत. महागडे षटक ठरतंय. 1 विकेट मिळाली पण तरीही षटक खूप महागडं ठरतंय हे. शेवटचा चेंडू जोरदार मारलेला फटकार आणि आऊट. ओव्हर समाप्त. 4 ओव्हर झाल्यात आणि 4 ओव्हर नंतर धावसंख्या आहे 29 धावा. 30 रन्स ची आवश्यकता आहे सुपर जायंट संघाला हा सामना जिंकण्यासाठी. अनायका पॅकर्स आणि अरियंत किंग्स या संघाचे कॅप्टन टॉस साठी कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. अनायका पॅकर्स आणि अरियंत किंग्स. चला टॉस साठी यायचं आहे. जरा थांबवायचं आहे जरा सामना. एक टॉस लगेचच आपण टॉस घेऊया. पुढच्या मॅचचा टॉस घेऊया. विजय दादा तुम्ही जरा टॉस घ्यायचा आहे. मॅच नंबर 37 अनायका पॅकर्स वर्सेस अरियन किंग्स. ग्राउंडमध्ये जायचं आहे आणि टॉस घ्यायचा आहे. हेड्स इज द कॉल. टेल्स इट इज. टॉस होतोय. पायाला लागला म्हणतायत. अनायका पॅकर्स यांनी जिंकलाय टॉस आणि बॅटिंगचा निर्णय घेत आहेत. ओव्हर टू राहुल दादा. खूप खूप धन्यवाद आकाश. अनायका पॅकर संघाने टॉस जिंकून पहिला बॅटिंगचा डिसिजन घेतलाय. अजय पी पहिला षटक घेऊन येताना पहिला चेंडू टाकलेला आहे आणि उत्कृष्ट अशी प्लेसमेंट. 1 धावासाठी संघाचं खातं उघडताना इर्शाद. स्टेप अप मारून करण्याचा प्रयत्न आणि हा 2 रनांसाठी शॉट मारलेला इर्शाद यांनी. धावसंख्येत बढत. धावसंख्या 3. 2 चेंडू 3 धावा. थांबायचा आहे. तो बॉलमध्ये आला तो द्यायचा आहे. उत्कृष्ट असा टॅप शॉट. बॉल्स जे देत आहेत, बॉल्स जे सांभाळत आहेत त्यांनी कृपया करून लहान मुलांना सुद्धा बॉल द्यायचे नाहीयेत. दोन रनांसाठीचा हा फटका. धावसंख्येत बढत. अतिशय अनुभवी असे फलंदाज इर्शाद. पंचांचा नो बॉलचा कॉल. आताचा No+1. धावसंख्या सतत वाढवत ठेवत आहेत अनायका सुपर जायंट संघाचे खेळाडू. आणि हे त्रिफळाचीत झालेले आहेत संघाचे कर्णधार केडी कृष्णनदास उर्फ कुलदीप. त्रिफळाचीत झालेले आहेत. नवीन बॅट्समन शिवेंदू. शिवेंदू स्ट्राईकवर.
उत्कृष्ट अशी गोलंदाजी अजय पी यांच्याकडून 1 विकेट मिळवण्यात यशस्वी. पुढे येऊन स्टेपअप करून मारलेला चेंडू आणि 2 रनांसाठी रिजवान भाई यांचा कॉल. 1 षटक संपलेला आहे. धावसंख्या झाली आहे 10. ओव्हर टू यू आकाश. धन्यवाद राहुल. चांगली फलंदाजी करतायत सुपर जायंट्स टीम. आतापर्यंत त्यांचं चांगलं ओव्हरऑल चांगलं प्रदर्शन राहिलंय. ॲव्हेंजर्सची टीम पण काही कमी नाहीये. पॉईंट्स टेबलवरती चांगल्या स्थितीत आहेत सध्या. चंदन सर नवीन षटक घेऊन येत आहेत. स्ट्राईकवर आहेत इर्शाद. नो बॉलचा कॉल. अंपायरचा निर्णय काय आहे? अंपायरचा निर्णय सांगा. नो बॉल, नो +1. साईड सांगितली नव्हती त्यासाठी नो बॉल देण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा जोरदार मारलेला फटकार आणि डॉट बॉल. जोरदार मारलेला फटकार आणि 4 धावा. त्यासाठी त्यांनी स्वतःकडे स्ट्राईक ठेवली होती. सिंगल घेण्यासाठी नकार दिला होता आणि त्यानंतर पुढच्या चेंडूत चौकार मिळवलाय. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. डॉट बॉल. सलग 3 डॉट बॉल आलेत. बॅट्समनवर प्रेशर बनतंय. जोरदार मारलेला फटकार हातामध्ये. निर्धाव चेंडू. लास्ट बॉल टू गो. शेवटचा चेंडू 1 डी कडे आणि ओव्हर समाप्त. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 17 रन. 17 रन. ओव्हर टू यू राहुल. थँक्यू आकाश. 2 ओव्हर 17 रन. पुढचं षटक घेऊन आलेत अवी. स्ट्राईकवर आहेत शिवेंदू. उत्कृष्ट असा फिरकी टाकलेला हा चेंडू. त्याचबरोबर बॉल अडवण्यात यशस्वी चंदन. 1 धाव वाचवलेली आहे संघासाठी. दुसरा चेंडू टाकलेला आहे. स्टेपअप करण्याचा प्रयत्न आणि 1 डिक्लेअर धाव मिळते आणि एका सुपर जायंट संघाला धाव संख्येत बढत. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन. अटीतटीचा असा चाललेला सामना, रंगतदार सामना आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण अजय पी यांच्याकडून. धाव संख्येला कुठेतरी अडथळा त्यांनी आणलेला आहे आणि शेवटच्या चेंडूवरती 1 धाव आलेला आहे आणि अनेका सुपर जायंट्सची धावसंख्या झालेली आहे 19. ओव्हर टू यू आकाश. 19 धावा. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे. धाव संख्या 19 झालेली आहे. 11 धावांची गरज आहे शेवटच्या षटकामध्ये. 6 बॉल 11. काय प्लॅनिंग आहे शिवेंदू आणि इर्शाद यांचं बघावं लागेल. 11 धावांची आवश्यकता आहे. तुम्हाला जर हा सामना जिंकायचा असेल, टेबलला टॉपवर राहायचं असेल तर 11 धावांची आवश्यकता. इर्शाद ऑन स्ट्राईक. ओपनर बॅट्समन अनुभवी. चांगली कामगिरी केली आतापर्यंत त्यांनी. बॉलिंगला आहेत कॅप्टन अजय. पहिला चेंडू. सिंगल धाव मिळते 1 डी. दुसरा चेंडू येतोय. 10 धावांची आवश्यकता आहे 5 चेंडूमध्ये. जोरदार मारलेला फटकार आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धाव प्रयत्न करतायत, नाही मिळते.
एक धाव मिळतीये. शिवेंदू यांच्या हातामध्ये आहे सगळं. आता जर सामना जिंकायचा असेल तर 9 धावा करायच्यात तुम्हाला. 4 बॉलमध्ये 9 धावा करायच्यात. अनुभवी बॅट्समन आहेत शिवेंदू. आतापर्यंत ओव्हरऑल चांगलं प्रदर्शन राहिलंय. पुन्हा एकदा एकच धाव. उत्कृष्ट गोलंदाजी करतायत ॲव्हेंजर्स संघ. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. अजय यांच्याकडून पुढचा चेंडू. अजय यांचा वाईड बॉल. नो बॉल. अंपायरचा निर्णय नो बॉल. एक धाव मिळतीये इर्शाद यांना. वाईड चेंडू अजय यांचा. आतापर्यंत चांगली गोलंदाजी चालली होती. 3 बॉलामध्ये 6 रनांची आवश्यकता आहे. फक्त 6 धावांची आवश्यकता आहे 3 चेंडूमध्ये. अजय यांनी चांगला रोख लावलेला आहे धावांना. पुन्हा एकदा मारलेला चेंडू. एक धाव मिळायचा प्रयत्नात. नो बॉल आणि नो बॉल आहे. अंपायर सोबत कोणीही वाद घालू नका. चंदन सर मला विनंती आहे तुम्हाला, तुमच्याकडे थर्ड अंपायरचा कॉल राहील. रिव्ह्यू घेत आहेत. फ्रंट फूटसाठी चेक करतोय थर्ड अंपायर. अंपायर चेक करतायत. योग्य निर्णय दिला जाईल. कृपया अंपायर सोबत कोणीही वाद घालू नका. आपले अंपायर सगळे उत्कृष्ट कामगिरी बजावत आहेत. त्यांच्यासोबत कोणीही वाद घालू नका. ज्यांना डाऊट असेल ते थर्ड अंपायरकडे जाऊ शकतात. तुमच्याकडे एक रिव्ह्यू असतो. नो बॉल. अतिशय उत्कृष्ट अंपायरचा निर्णय होता. नो बॉल होता. 3 बॉलमध्ये फक्त 4 धावांची आवश्यकता आहे शेवटच्या 3 बॉलांमध्ये. मॅच हळूहळू फिरतीये अनायका जायंट संघाकडे. काय निर्णय. बॉल काउंट झालाय. वाईड बॉल दिलेला नाहीये. 2 बॉलमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. जोरदार मारलेला फटकार आणि 4 धावा. याचबरोबर सुपर जायंट संघ हा सामना जिंकतोय. अभिनंदन त्या संघाचं. आणि ॲव्हेंजर संघाने सुद्धा चांगली कामगिरी बजावलेली आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी दर्शवलेली आहे. त्याही संघाचं खूप खूप अभिनंदन.